आज जावली तालुक्यात झालेल्या ज्या घडामोडी असतील, मग ते सहकाराचं राजकारण जे 99 पासून मुंबई स्थित गुंड हित आणायचे आणि दादागिरी करायची आणि आमच्या जावलीतल्या गोरगरीब जनतेला भीती दाखवायचं आणि भीतीच्या दडपशाहीखाली हे राजकारण करायचं आणि विजय मिळवायचा, हाच प्रकार काहीसा आत्ता चालू झालेला. हे काल परवा आलेला अंकुश कदम त्यानं 4 दिवस मुंबईतून इथं येतो आणि आमचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर बोलतो. अरे हा केवळ सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. बाबाराजांच्यावर बोलण्यावर तुला प्रसिद्धी मिळत असेल तर त्यांचे उत्तर नाही, त्याचं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. बाबाराजे ज्यावेळी मैदानात आले त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती पार्श्वभूमी अशी आहे की इंदवलीमध्ये जे असतील ते उमेदवार त्यांना येऊन आमच्या उमेदवारांना येऊन धमकावण्याचा प्रकार ज्या दिवशी झाला त्या दिवशी बाबाराजेंनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी त्या दिवसापासून स्वतः ग्राउंडवर आले आणि हा छत्रपतींचा वारसा आहे, तो ते जपत आहेत. माझ्या सामान्य कार्यकर्त्यावर ज्यावेळी कुठली वेळ येईल त्यावेळी ते मागे पुढे पाहायला कधी कमी पडत नाहीत. आज काल आलेला हा अंकुश कदम, त्याला जावलीचा इतिहास भूगोल माहित नाही, त्याला इथली जाणीव नाही, त्याने आम्हाला शिकवायचं. त्याने आमच्या इथलं कुठलं गाव कुठं सुरू होतं कुठं संपतं ह्याचा एकदा अभ्यास करावा आणि आम्हाला सांगावं. आमच्या नेत्यांच्यावर छत्रपतीवर बोलण्याची काही गरज नाही. मला चांगलं आठवतंय, साधारणतः इयर लक्षात येत नाही, पण जावली तालुका संघाचा जो एक ठराव होता, माननीय लालसिंगराव काकांनी स्थापन केलेली संस्था, राजूभाईंची संस्था, राजूभाईंचं निधन झालं आणि अशा कुटुंबात दुःखाच्या गर्तेत असताना त्यावेळी लोक उचलून नेऊन दादागिरी करून तो ठराव घेतला, ह्याची पण जाणीव नाही तुम्हाला. आणि आज इतर पक्षांचे जर उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार असतील किंवा राष्ट्रीय काँग्रेस असेल, त्यांच्या पेजवर फेक नेरेटिव्ह निर्माण करून आमच्या राज्याचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर चिखलफेक करण्याचा जो प्रकार आहे तो मूळतः त्या प्रत्येक पक्षाने किंवा नेत्यांनी हित येऊन बघावं. आणि ह्या अंकुश कदमांना ह्याची का पुळका? अंकुश कदम आमच्या मित्र पक्षाचा असताना तुम्ही आज तिकडं त्यांचं गुणगान गाताय, त्यांच्याबरोबर जाताय. हा तुमचा कुठला हे कुठलं नेतृत्व करताय तुम्ही आणि काय साध्य केलं? मला जाहीर मी आज आवाहन करतोय अंकुश कदमला की जावलीमध्ये आल्यानंतर तू आमच्या जावलीसाठी किंवा आमच्या तालुक्यासाठी कुठलं एक सामाजिक कार्य केलंय किंवा कुठली गोष्ट काय तालुक्यासाठी केलंय तेवढं द्यावं. आम्हाला जाहीर आम्ही आजपासून आव्हान की तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जाहीर करा की जावलीसाठी तुम्ही काय दिलंय. आमच्या गेली महिनाभरापासून या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विकास सेवा सोसायटीची ठरावांची प्रक्रिया सुरू आहे. या ठराव प्रक्रिया सुरू असताना आदरणीय आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब हे या तालुक्याचं नेतृत्व करतात. या तालुक्याचं नेतृत्व करत असताना या तालुक्यामध्ये येणारे विकास सेवा सोसायटीचे जे सर्व प्रतिनिधी आहेत या सर्व प्रतिनिधींना, सर्व संचालकांना एकत्र बोलून महाराज साहेबांनी सर्वांना सांगितलं, अतिशय शांततेच्या पद्धतीने ठराव प्रक्रिया पूर्ण करून घ्या. पुढे उमेदवार कोण असेल, आघाडी कशी होईल, युती कशी होईल, या पुढच्या गोष्टी आहेत. या सर्व शांततेत चाललेल्या असताना ज्यावेळी आमची मिटिंग सुरू होती त्याचवेळी आपल्या या आरडे गावामध्ये काही संचालकांना उचलून नेण्याचा प्रकार आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथं त्या संचालकांना धमकावण्याचा, त्यांना पैसे देण्याचा प्रकार घडला. त्या संचालकांनी आमचे सभापती सन्माननीय सौरभ बाबा यांना फोन केला. सौरभ बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व परिस्थिती पाहिली. तिथं गेल्यानंतर ते सर्व संचालकांशी चर्चा झाल्यानंतर सौरभ बाबा या सर्व संचालकांना घेऊन शिवेंद्र बाबांनी चालले होते आणि ते जात असतानाच त्यांची गाडी या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एका पक्षाचे प्रदेशाध्यक्षाचे PA आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सभापतीची गाडी अडवण्याचा प्रकार केला. हुकुमशाही, दंडीशाही किंवा दादागिरी पहिली सुरू कोणी केली तर या मंडळींनी केली. हे झाल्यानंतर आमचा वरुशीमध्ये ठराव होता. वरुशीच्या ठरावाला आमच्यावर असणारे सर्व संचालक त्या ठिकाणी चालले होते. ठराव प्रक्रिया सुरळीत पार पडली. हे सगळं पडल्यानंतर तिथं असणाऱ्या एका महिला संचालिकाला अतिशय, तुम्ही व्हिडिओ जर बघितले तर फरफटत नेऊन 8 दिवस डांबून ठेवलं. 8 दिवस डांबून ठेवल्यानंतर घरच्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिल्यानंतर त्या महिलेला घरी सोडण्यात आलं. म्हणजे ही कुठली पद्धत? काल आदरणीय रोहित दादा, आम्ही आदर करतो दादांचा, दादा मोठं नेतृत्व आहे, परंतु त्यांनी सांगितलं की महाराज आपण ज्या घराण्याचं नेतृत्व करता त्या घराण्याला शोभेल असं आपलं वागणं असावं. मग छत्रपतींच्या घराण्याला शोभेल असं जर वक्तव्य असेल तर एका विधवा महिलेवरती हा टाकून त्यांना जर फरफटत नेत असतील तर त्या नेणाऱ्यांना महाराज साहेबांनी त्यांचा चौरंग करायला हवा होता, त्यांना कडेलोट करायला हवा होता. परंतु लोकशाहीला राजा समजणारे आमचे नेते, आमचे दैवत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठरवलं, जर
माझ्या लोकांना, माझ्या महिलांना जर त्रास होत असेल तर मी स्वतः त्या ठिकाणी उभं राहणार आणि त्यांना सभागृहामध्ये सोडणार. मग स्वतः जर सभागृहामध्ये सोडण्यासाठी महाराज साहेब जर रस्त्यावरती येत असतील, कार्यकर्त्यांना ताकद देत असतील, तर ही काय दादागिरी म्हणत नाही, ह्याला गुंडगिरी म्हणता येत नाही. ते महाराज साहेबांचं कर्तव्य म्हणून ते करतायत. आतापर्यंत महाराज साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ताकद देत आहेत आणि इथून पुढे देखील देणार आणि ते वेळ प्रसंगी रस्त्यावरती उतरणार. आणि जर याला जर तुम्ही गुंडागिरी म्हणत असाल तर ही गुंडागिरी आमच्या जावलीकरांना मान्य आहे. काल परवा अंकुश बाबांनी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं की ही जावलीचा स्वाभिमान, मग बाहेरचे गुंड आणून, अरे आमचे विकास बोंबळे असतील, आमची मंडळी मॅडमची सगळी मुलं असतील, ह्यांनी केस वाढेल म्हणजे ते गुंड झाले का? तुम्ही त्यांना बोलताय. तुम्ही त्या व्हिडिओ जर पाहिला तर आमच्या बरोबर असणारे सर्व कार्यकर्ते हे जावली आणि सातारामधले होते. समोरच्या पार्टीत असणारे हे गुंड हे मुंबई, नवी मुंबई, माथाडीमधली लोक होती. मग बाहेरचे गुंड कुणी आणले हे देखील आपण थोडं तपासून पहा. विनाकारण नको ते आरोप आदरणीय महाराज साहेबांवरती करू नका. आदरणीय महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली सौरभबाबा असतील, रानदे साहेब असतील, मानकुमरेबाबा असतील, गिरी मॅडम असतील, आपले उपसभापती गौरव माडिक, ही सगळी मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेनं आपल्या तालुक्यामध्ये नेतृत्व करतायत आणि याला कोणीही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा महाराज साहेबांचे निष्ठावंत मावळे आम्ही जशाच तसे उत्तर द्यायला तयार आहोत. महत्वाचं म्हणजे आता मला सांगताना सुद्धा अक्षरशः लाज वाटतेय की ह्या आखाडे गावामध्ये आमच्याकडं बहुमत होतं आणि ह्यांच्या घराशेजारचा गावातला स्वतःचा ठराव जातो म्हणून यांनी आमच्या संचालकांच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली आधी 2 दिवस. तो विषय संपू द्या. आमच्याकडे बहुमत असताना आम्ही दादागिरी गुंडगिरी का करू? आमच्या कार्यकर्त्यांना व आमच्या संचालकांना संरक्षण देण्यासाठी माझे नेते दैवत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे हे त्यांच्याबरोबर आले. असं असताना महाराज साहेब रस्त्यावर उतरलेले असताना सुद्धा आयुष्यातली जावली तालुक्यातल्या इतिहासाची काळी बाब म्हणावी लागेल सहकारातली की आमचा जो मतदान त्यांना करत नव्हता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली ठरावाच्या इथं त्या ऑफिस कार्यालयात. ही बाब म्हणजे आज मी जाहीर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो असल्या व्यक्तिमत्वाचा. सांगायचं होतं की सगळ्यांना कल्पना असेल की आपला तालुका म्हणजे अतिशय शांत पद्धतीने चालणारा तालुका आहे. हे तालुक्यामध्ये येऊन गुंडागर्दी करण्याची पद्धत चालू कोणी केली? 1999 पासून बघतोय आपण की तालुक्यामध्ये गुंडागर्दी चालू झालेली आहे. खास करून मुंबईतून आगरी लोक, कोळी लोक येतात. ते कशासाठी येतात तिकडे? काय मासे खायला येतात का मासे मारायला येतात? ह्याची सगळ्या जनतेनं जाणीव करून घेणं गरजेचे आहे. बघताय तुम्ही आखाड्यामधील जे आमचे मतदार आहेत, बहुमत आम्हाला मिळतंय आणि त्या बहुमत असलेल्या व्यक्तींना तुम्ही 3 दिवस जर दमदाटी करत असाल, मारण्याची धमकी देत असाल तर शेवटी आमचे नेते, आमचे दैवत शिवेंद्र बाबा आमच्यासाठी हजर राहणारच ना. सगळ्यांना आम्हाला सांगायचंय की तुम्ही आम्हाला मुंबईत राहून काही धमकी देण्याचा प्रयत्न करू नका. इथं आमच्या पाठी आमचं दैवत आहे आणि ते सक्षम आहे. तुम्ही काहीतरी येऊन इथं करणार, आमचे जे बहुमत तुमचे काय आहे, आमचे 80% आमच्या बरोबर ज्या सोसायटी आहेत त्याच्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि तुम्हाला जाणवतंय की यांना काहीतरी कुठंतरी काहीतरी फेक नॅरेटिव्ह पसरवायचा आणि यांना कुठे बदनाम करायचं, तर ते तुम्हाला इथून पुढे शक्य होणार नाही. सगळी स्थानिक जनता हे आमच्यासोबत आहे. तुम्ही काही आमच्या विरुद्ध, आमच्या नेत्यांच्या विरुद्ध काय बोलणार असाल तर ते जनतेला मान्य होणार नाही. तुमच्या पद्धतीने तुम्ही करत राहा, आमच्या पद्धतीने आम्ही करत राहू आणि ही निवडणूक आम्ही लोकशाही पद्धतीने चाललेलो आहोत. लोकशाही पद्धतीने निवडणूक सामोरं जातोय आणि निवडणूक जिंकणारच आहोत आम्ही.